नमस्कार, कसे आहात सगळे? सगळ्यांना श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रावणी सोमवारमध्ये काय-काय करावे आणि काय-काय करू नये ह्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ऐकूया. आषाढ महिना संपून 5 ऑगस्टला श्रावण महिना सुरुवात होत आहे. सोमवारपासून श्रावणातील प्रत्येक दिवस अत्यंत शुभ मानले जाते. श्रावण सोमवारचे महत्त्व भरपूर आहे. अशा वेळी केलेल्या उपवासाचे पूर्ण फळ मिळावे असे वाटत असेल तर श्रावणी सोमवारी केस धुवावे का नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. कारण हा जो महिना आहे हा भोलेनाथ शिवशंकर यांना समर्पित असतो. पूजा केल्याने, आराधना केल्याने आपल्याला सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या 8 दिवसांमध्ये हे वार असतात. म्हणून या नियमांचे पालन आवर्जून करावे, ज्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होतात. स्त्रीला दुहिता म्हटल्या जाते. दुहिता म्हणजे दोन्ही घरचे हित पाहणारी, दोन्ही घरं अर्थात सासर आणि माहेर, म्हणून दोन्ही घरातील लक्ष्मी असं सुद्धा म्हटलं जातं. सोमवार, बुधवार, गुरुवार या दिवशी उपवास उत्सव असल्यास केस धुणे लाभदायक ठरते का? तर नाही. शास्त्र हे वार अमान्य ठरवल्यामुळे निश्चित कोणतेही असले तरी ते दिवस निषिद्धच मानले जाते. मासिक पाळीच्या शुद्धी म्हणून 4था दिवस या वारी आला असता केस धुणे अनिवार्य ठरते. म्हणून 5व्या दिवशी केस आवर्जून धुवावे आणि देवाची पूजाही करावी. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. या नियमांचे पालन केल्याने कुटुंबामध्ये कधीही वातावरण बिघडत नाही. घरामध्ये नेहमी शांततेचे वातावरण निर्माण होते. सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक अडचण, पैसा, कर्ज वाढत असतो. तसेच पैशाच्या संबंधित आर्थिक अडचणी निर्माण होतात. म्हणून आर्थिक परिस्थिती खालावते. म्हणून सोमवारी, विशेषतः श्रावणातल्या सोमवारी स्त्रियांनी केस धुणे नक्की टाळावे. तसेच गुरुवार हा देखील अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. परंतु जर तुम्ही या दिवशी केस धुत असाल तर तुमच्या कुंडलीमध्ये दोष निर्माण होत असतो आणि तुमचा गुरु मानलेला आहे तो कमजोर होत असतो. त्याच्या जीवनामध्ये सतत अडचणी निर्माण होत असतात. बुधवार तर बुधवारी त्यांना धाकटा भाऊ आहे तर त्यांनी बुधवारी केस धुवू नये. अन्यथा जो भाऊ आहे धाकटा भाऊ तो कर्जबाजारी होत असतो. मंगळवार, शुक्रवार, रविवार हे तिन्ही वार केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते. मंगळवार, शुक्रवार आणि रविवार, हो, मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे तिन्ही दिवस केस धुण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. मंगळवार व शुक्रवार देवी लक्ष्मीचे वार असल्याने त्या दिवशी केस धुतल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज केस धुण्याचे महत्त्व सांगितलं आहे. तर मी रोज असं एक काही ना काहीतरी महत्त्व घेऊन येईन श्रावण महिन्यातले आणि तुम्हाला ते सांगत राहीन आणि तुम्ही ते ऐका आणि इतरांना शेअर करा. त्याप्रमाणे माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला माझ्या माझे व्हिडिओज पाहायला मिळतील. आणि जर काही तुम्हाला काही त्रुटी आढळत असतील, काही सांगायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून सांगा. म्हणजे मी ते नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करीन. धन्यवाद.